नमस्कार मंडळी, मी अविनाश चौरे, मराठी कट्टा चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. या ठिकाणी मी आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. याच्यामध्ये पूर्णपणे 184 जागा सुटलेल्या आहेत विद्यार्थ्यांसाठी आणि तेही असिस्टंट प्रोफेसरच्या. तर त्यासाठी काय काय आपल्याला या ठिकाणी एज्युकेशनल क्रायटेरिया लागणार आहे, जागा कशा कशाच्या आहेत, कुठे कुठे आहेत आणि याच्यामध्ये महत्त्वाची सगळ्यात गोष्ट म्हणजे एक्झाम नाही आहे कसल्याही प्रकारची, फक्त इंटरव्ह्यू होणार आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलेलं आहे. याच्यात फक्त मुलाखत आहे. मुलाखतीचा या ठिकाणी तुम्हाला मी डेट सांगणार आहे, ॲड्रेस सांगणार आहे आणि तुम्ही जर त्यासाठी एलिजिबल असाल तर तुम्ही नक्की या ठिकाणी जाऊन इंटरव्ह्यू द्या. चला तर स्टार्ट करूया. त्याआधी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करत चला, कारण महत्त्वाचे व्हिडिओ मी नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत राहतो. तर मित्रांनो, याच्यामध्ये बघा, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे यांच्याकडून ह्या जागा सुटलेल्या आहेत आणि जवळपास 184 पदांच्या या जागा आहेत. तर याच्यासाठी आपण बघूया. हेल्पलाईन क्रमांक दिलेला आहे. दैनिक लोकसत्ता व इंडियन एक्सप्रेसमधील जाहिरात. दिनांक या ठिकाणी सुटलेली आहे 3 जुलै 2025 ला. या ठिकाणी बघा, त्यांचं संकेतस्थळ सुद्धा दिलेलं आहे www.pdeapune.org या ठिकाणी दिलेलं आहे. ईमेल आयडी सुद्धा दिलेला आहे. तुम्हाला जर त्यांच्याशी संपर्क करायचा असेल तर मोबाईल क्रमांक सुद्धा या ठिकाणी, दूरध्वनी क्रमांक यांचा दिलेला आहे. त्यानंतर खाली बघूया आपण. यामध्ये बघा, वॉक इन इंटरव्ह्यू आहे पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे यांच्याकडून. या ठिकाणी वॉक इन इंटरव्ह्यू सुटलेला आहे आणि या ठिकाणी बघा, थर्सडेला या ठिकाणी 10 जुलै 2025 ला 1 AM ते 2 PM याच्यामध्ये या ठिकाणी हेड ऑफिसमध्ये या ठिकाणी असिस्टंट प्रोफेसर पदाच्या क्लॉक आवर बेसिसवरती, ठीक आहे, तुमचं क्लॉक आवर बेसिसवरती अकॅडमिक इयर 2025-26 साठी ओनली फॉर 9 मंथ, ठीक आहे. तर 9 महिन्यासाठी या ठिकाणी जागा सुटलेल्या आहेत, लक्षात घ्या. या ठिकाणी बघा, पीडीएस आर्ट्स कॉमर्स सायन्स अँड ग्रँटेड कॉलेजेस या ठिकाणी दिलेलं आहे. तर या ठिकाणी बघा, टोटल 184 पद आहेत. आपण एक वन बाय वन या ठिकाणी बघणार आहोत. टोटल त्यांचा ॲड्रेस सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. या ठिकाणी बघा, पहिलं जे आहे वागिरे कॉलेज सासवड, पुरंदर डिस्ट्रिक्ट पुणे, ठीक आहे. तर या ठिकाणी सब्जेक्ट दिलाय मराठीसाठी त्यांना 2 पोस्ट आहेत, इकॉनॉमिक्सला 4 आहे, पॉलिटिकल सायन्स कोणी असेल तर 1 पद आहे, कॉमर्सला 2 आहेत, केमिस्ट्रीला या ठिकाणी 6 पद आहेत, फिजिक्सला 1 आहे, बॉटनीसाठी 2 आहेत, झूलॉजीसाठी 1 आहे, इंग्लिशसाठी 1, मायक्रोबायोलॉजीमध्ये 4 आहे, जिओग्राफीमध्ये 6 आणि सायकोलॉजीमध्ये या ठिकाणी 1 आहे. त्यानंतर बघा, इकॉनॉमिक्स अण्णासाहेब मगर कॉलेज हडपसर पुणे या ठिकाणी बघा 28 लिहिलेलं आहे. तर या ठिकाणी सुद्धा आहे. इकॉनॉमिक्ससाठी 6 पदे आहेत, कॉमर्ससाठी 5 पदे आहेत, फिजिक्ससाठी या ठिकाणी बघा 3 पदे आहेत, केमिस्ट्रीसाठी 6, मायक्रोबायोलॉजीसाठी 8 आहेत, जिओग्राफीसाठी 2 आहेत, फिजिओलॉजीसाठी या ठिकाणी 2 आहेत, झूलॉजीसाठी 3 आहेत, मराठीसाठी 1 आहे, इंग्लिश या ठिकाणी 1 आहे, बॉटनी आणि पॉलिटिकल सायन्स प्रत्येकी 2 जागा आहेत. त्यानंतर बघा, या ठिकाणी खाली या ठिकाणी दिलेलं आहे बाबूजीराव घोलप कॉलेज या ठिकाणी सांगवी पुणे 27, ठीक आहे. तर या ठिकाणी बघा, इंग्लिशसाठी 4 आहेत, इकॉनॉमिक्ससाठी 2 आहेत, पॉलिटिकल सायन्स या ठिकाणी 1 आहे, हिस्ट्रीसाठी 2 आहेत, केमिस्ट्रीसाठी 6 आहेत, फिजिक्ससाठी या ठिकाणी बघा 6 आहेत, बॉटनीसाठी 4 आहेत, झुलॉजीसाठी 2, कॉमर्ससाठी 2, मराठी 2, मॅथमॅटिक्स 2. त्यानंतर बघा, प्रोफेसर रामकृष्ण मोरे आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज आकुर्डी पुणे 44, ठीक आहे. तर या ठिकाणची जागा आहेत. या ठिकाणी हिंदीसाठी 1 आहे, मराठीसाठी 1 आहे, इकॉनॉमिक्ससाठी 6 आहे, कॉमर्ससाठी 8 आहे, केमिस्ट्रीसाठी या ठिकाणी 4, फिजिक्ससाठी 4, बॉटनीसाठी 4, झुलॉजीसाठी 4 आणि या ठिकाणी पॉलिटिकल सायन्सला 1 आहे. या ठिकाणी बघा, अशा पद्धतीने जागा आहेत. अण्णासाहेब वागिरे कॉलेज ओतूर तालुका जुन्नर डिस्ट्रिक्ट पुणे, ठीक आहे. ओतूर मधले या जागा आहेत. या ठिकाणी मराठीसाठी बघा 2 जागा आहेत, हिंदीसाठी 1 आहे, कॉमर्ससाठी 2 आहेत, जिओग्राफीसाठी 2 आहेत. त्यानंतर अनंतराव पवार कॉलेज किरंगूर तालुका मुळशी या ठिकाणी पुणेमध्ये. तर इंग्लिशसाठी बघा 1 आहे, मराठी 1, हिंदी 1, केमिस्ट्री 2 आणि बॉटनी 2 या ठिकाणी बघा. त्याच्यानंतर फिजिक्ससाठी 4 आहेत, इकॉनॉमिक्ससाठी 2 आहेत, पॉलिटिकल सायन्स 1, हिस्ट्री 3 आणि जिओलॉजीसाठी 1 जागा आहे. त्यानंतर बघा, या ठिकाणी पुढचं जे कॉलेज आहे शंकरराव भेलके कॉलेज नसरापूर तालुका भोर डिस्ट्रिक्ट पुणे, ठीक आहे. या ठिकाणी बघा, इकॉनॉमिक्ससाठी 2 पदे, मराठीसाठी 1 आणि हिंदीसाठी 1. त्यानंतर बघा, मामासाहेब मोहोळ कॉलेज औंध रोड पुणे 38 या ठिकाणी दिलेलं आहे. या ठिकाणी बघा, इकॉनॉमिक्सच्या 4 आहेत, कॉमर्सच्या 4 आहेत, पॉलिटिकल सायन्समध्ये 1 आणि जिओग्राफीमध्ये 1. तर टोटल अशा मिळून जे आहेत या ठिकाणी 184 पदं दिलेली आहेत. त्या संदर्भातली आपण नेक्स्ट माहिती बघूया. या ठिकाणी बघा, तुम्हाला क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स, रेम्युनरेशन आणि सर्व्हिस कंडिशन या सगळ्यांच्या पोस्टसाठी जे दिलेले आहे ॲज पर UGC नुसार पाहिजे. सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी या ठिकाणी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र नॉर्म्स आणि ॲप्लिकेबल फ्रॉम टाइम टू टाइम, ठीक आहे, यांच्या नॉर्म्सनुसार पाहिजे. नंबर ऑफ पोस्ट या ठिकाणी मेन्शन केलेला आहे
त्यानंतर बघा इंटरव्ह्यू कॅन्डिडेट जे असतील ते या ठिकाणी डॉक्युमेंट्स ओरिजिनल घेऊन जायचे तुम्हाला. या ठिकाणी एक सेट जे आहे त्या ठिकाणी कॉपीज असलेलं पाहिजे. म्हणजे तुमचे सगळे जेवढे डॉक्युमेंट आहेत ते ओरिजिनल आणि त्याच डॉक्युमेंटचा एक सेट कॉपीज असलेला पाहिजे. या ठिकाणी त्याच्यानंतर बघा काय दिलेलं आहे, सबमिट करणं पॅन कार्ड हे कंपल्सरी मॅन्डेटरी टाइम इंटरव्ह्यू असताना तुमचं रिलिव्हिंग लेटर फ्रॉम द करंट वर्किंग कॉलेज आफ्टर फायनल सिलेक्शन. तर तुमचं ते सगळं या ठिकाणी रिलिव्हिंग लेटर पाहिजे. या ठिकाणी नो TADA शाल बी पेड कॅन्डिडेट ॲप्लिंग फॉर द इंटरव्ह्यू. तुम्हाला कसल्या प्रकारचा TADA भेटणार नाही आहे. त्या ठिकाणी फॉर मोर डिटेल्स वेबसाईट म्हणजे www.pdapune.org दिली आहे. खाली यानंतर खाली तुम्हाला या ठिकाणी मुलाखतीचं स्थान दिलेलं आहे. पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे, संस्था मुख्य कार्यालय 48-1 एरंडवना पौड रोड पुणे 41-10-38 मामासाहेब मोहोळ महाविद्यालय कॅम्पस. या ठिकाणी बघा एरंडवना पौड रोड पुणेचा आहे. मुलाखत ही गुरुवारी होणार आहे दिनांक 10/7/2025 ला. लक्षात घ्या डेट आणि तारीख लक्षात ठेवा आणि वेळ सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत. हे मुलाखतीचं ठिकाण आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता. खाली आल्याच्या नंतर या ठिकाणी बघायचं आहे नियम आणि अटी दिलेले आहेत ते एकदा तुम्ही पूर्णपणे वाचून घ्या. याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे. सदर तासिका तत्वावर राहणारे, त्यामुळे तुम्हाला नाही का मान्यते जे आहे ते शासनाच्या अधीन राहून या ठिकाणी दिले जाणारे सर्व काही तासिकावरचे सदर पदासाठी नमूद केलेली आवश्यक अर्हता तुमच्याकडे आणि या ठिकाणी अनुभव जर मागत असतील तर ते धारण केलेलं पाहिजे. मुलाखतीसाठी कोणत्याही प्रकारच्या प्रवास खर्चाची प्रतिकृती तुम्हाला करण्यात येणार नाहीये. आता उमेदवारास मुलाखतीच्या वेळी खालील प्रमाणपत्रांचा सक्षम अधिकाऱ्यांनी प्रमाणित केलेला प्रती सादर करायच्या. ठीक आहे. तसेच मूळ प्रमाणपत्र सुद्धा तुमच्या सोबत असलं पाहिजे. तर काय काय, जन्म तारखेचा दाखला पाहिजे तुमच्याकडे किंवा शाळेत काढलेला दाखला, SSC बोर्डाचं प्रमाणपत्र 2 आहे. शैक्षणिक अर्हता, गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र, मागासवर्गीय जातीचं प्रमाणपत्र, जात वैधता असेल तर त्या ठिकाणी दिलेल्या पत्त्याच्या पुष्ट करण्यासाठी रहिवासी प्रमाणपत्र पाहिजे. सोबत आधार कार्ड, रेशन कार्ड, ग्रामपंचायत, तहसीलदार, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्याकडून प्रमाणित केलेलं रहिवासी प्रमाणपत्र. अनुभवाचा दाखला असेल तर तो एक पाहिजे. पॅन कार्ड, सेवा योजना कार्यालयातील नोंदणी प्रमाणपत्र पाहिजे. नावात बदल असेल तर त्याचं राजपत्रात प्रत पाहिजे. ठीक आहे. गॅझेटेड असेल किंवा राजपत्रित असेल तर ते पाहिजे त्याच्यामध्ये. संगणक प्रशिक्षण प्रमाणपत्र पाहिजे आणि इतर काही असेल तर. ठीक आहे. या पद्धतीने बघा खाली क्वालिफिकेशन दिलेलं आहे. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र हायर अँड टेक्निकल एज्युकेशन डिपार्टमेंट या ठिकाणी त्यांचं या ठिकाणी असिस्टंट प्रोफेसर इन कॉलेज अँड युनिव्हर्सिटी दिले. तर या ठिकाणी आर्ट्समध्ये, कॉमर्समध्ये, ह्युमॅनिटीजमध्ये, एज्युकेशन, लॉ, सोशल सायन्स, लँग्वेजेस, लायब्ररी सायन्स, फिजिकल एज्युकेशन अँड जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन याच्यामध्ये तुमचं असलेलं पाहिजे. तर तुम्हाला कमीत कमी मास्टर डिग्री जर असेल तर 55% मार्क पाहिजे या ठिकाणी इक्विव्हॅलेंट ग्रेडमध्ये. ठीक आहे. द फुलफिलमेंट ऑफ दिस कंडिशन्स आर सर्टिफाईड बाय रजिस्टर ऑर द डीन ऑफ युनिव्हर्सिटी कन्सर्न. ठीक आहे. त्यांच्या अधीन राहतील हे सगळे. किंवा द PhD degrees has been obtained from the Virgin University and institution with a ranking among up top 500 in the world university ranking at any time by any one of the following. ठीक आहे. तर या ठिकाणी दिलेलं आहे त्यांनी या युनिव्हर्सिटीज पैकी तुमचं जर अंक असेल तर या ठिकाणी टॉप 500 मधील असलं पाहिजे. या ठिकाणी बघा मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी जे आहे ते त्याच्यामध्ये दिलेलं आहे. 184 पद आहेत टोटल या ठिकाणी. अशा प्रकारे तुम्ही त्याला अप्लाय करू शकता. तुम्हाला ठिकाण वेळ सांगितलेला आहे तर त्या ठिकाणावर जाऊन तुम्ही स्वतः हजर राहून या ठिकाणी इंटरव्ह्यूला जर तुम्ही इलिजिबल असाल. आणि याची ॲडव्हर्टाइजमेंट मी कुठं आहे ते सुद्धा सांगणार आहे. तर मित्रांनो या ठिकाणी बघा त्यांची पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे यांचं ऑफिशियल वेबसाईट आहे. या वेबसाईटवरती तुम्हाला खाली आल्यानंतर या ठिकाणी बघा सर्क्युलरमध्ये तुम्हाला पूर्णपणे ही ॲडव्हर्टाईज या ठिकाणी भेटून जाईल. या ठिकाणाहून तुम्ही ती डाउनलोड करून या ठिकाणी पूर्णपणे ॲडव्हर्टाइजमेंट वाचा. तुम्ही एलिजिबल आहात का नाही, एज्युकेशनल क्रायटेरिया कोणता कोणता आहे आणि तुम्ही त्याच्यात बसतात का नाही. तर मित्रांनो याच्या नेक्स्ट अपडेटसाठी तुम्ही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करत चला. कारण महत्त्वाचे अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येतो. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.